ती एक आई आहे आणि आईचं कर्तव्य करते. तुम्ही खात्रीने सांगताय की ती सावनी होती, मी खात्रीने सांगते की ती सावनी नव्हती. आजपासून आपण शेजाऱ्यांसारखे राहणार आहोत, कळलं? काय ग, काही काळजीचं नाहीये ना? नाही, काय नाही. माशा, मला एक सांग, रेखा चित्रे म्हणून कोणाला ओळखतेस तू? रेखा चित्रे? नाही ग, म्हणजे असं ओळखीचं किंवा ऐकल्यासारखं वाटत नाहीये ना. मी पण ऐकलं नाहीये कुठे. फ्रेंड रिक्वेस्ट येते सारखी, मी डिलीट केली तर परत परत पाठवते ती. आजकाल नवीन संपर्क नको वाटतो. कोणी पत्रकार असेल का, कोण असेल, सतत टेन्शन असतं डोक्यावर. जाऊ दे, तू लक्ष नको देऊ. निघू मी? 5 मिनिटं थांबतेस का? मी पण बाहेरच पडतेय, एकत्रच जाऊया. तू कुठं जातेस? मी सोडू का तुला? नाही, नको. अगं, मी 2 व्हीलर आणली आहे, मी सोडते ना तुला. अगं, आजकाल रोजच्या माझ्या जाण्याच्या जागा वेगळ्या असतात. राहू दे. पण नीट जा. मी कॉल करते नंतर. नाना, काय झालं? हे ठेव, प्रसाद आहे. जेव्हा सगळं संपतं तेव्हा फक्त श्रद्धा उरते. सगळं संपलं नाहीये नाना, पण सगळं संपू नये. सोसून या निज आघात, दुःखाचा नित्य प्रपात, न करिता आकांत, निघून ती गेली, निघून ती गेली. सर, जमदाडे, सॉरी सर. हे काय करताय सर? या नताशा रावच्या डायरीचा अभ्यास करतोय. परीक्षा द्यायची आहे ना आपल्याला. पेज नंबर 4 वर तिने ते वेनम रेस्टॉरंट अँड बार असं काहीतरी उल्लेख केलाय. पेज नंबर 6 वर तिने त्या सावनी मिरजकरला तू कुठल्या पब मध्ये बघितलं होतंस? काय नाव त्याचं? ब्लू हेवन, चर्चगेट. तिथे नताशा राव होती का? आठव, जरा जोर दे सीमा. हो, ती आज जाताना होती सर. त्या ब्लू हेवन बार मधून आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळू शकते ना विचारलं तर? कोणाची? या ए फॉर अँकीची, जो जी फॉर गायब आहे. ताई, मास्तरीन बाई, इथं डोळे उघडे असले तरी बंद असल्यासारखं वागायचं बरं. बाया. हा ताई. मास्तरीन बाई, तुमची परीक्षा सुरू झाली बरं. फेल नाही व्हायचं. हा तुमचा पेपर. हे काय आहे? ह्याच्यात
फुल ऑर्केस्ट्रा आहे ना यात. ड्रग्स चल हो बाहेर, तुझं ताशा बाहेर जाऊन बडाव. मास्तरीन बाई, हे पोरग्यालाही वापरटे बरं, याचा अभ्यास घ्या जरा नंतर. ह्याच्यासाठी बोलवलेत का मला? हा, तुला ते उमेदमन मिठाईवाल्याचं दुकान माहितीये का? 2 शाळा सोडून दुकान आहे त्याचं. हा, त्याची मिठाई आवडते का तुला? नाही म्हणजे गर्दी असते त्याच्याकडे, पण आम्हाला नाही आवडत. अरे मला पण नाही आवडत त्याची मिठाई. तर हा माल त्याच्याकडे नेऊन पोचवायचा. मी बघू तरी बाईचा धडा किती चांगला आहे ते. ताई, मग दप्तरातनच माल देऊया ना यांना. ए, तू गप्प बस रे. काय तरी बडबडत राहते पोरगे आपल्यासारखा. हे पोचवायचं म्हणजे कुरिअर सारखं काम करायचंय मी. पण तुम्हाला तर हे सगळं सांभाळायला वजीर हवा होता ना. ए बाबू, तुला तर एकदम हॉटेलचा मालकच व्हायचंय. स्वयंपाकाची टोपं घासायची काय लाज वाटते का काय? ताई, मी म्हटलं होतं ना, सोफिस्टिकेटेड लोक आहेत, ही अशी छोटी मोठी कामं नाही करणारे. ओ मास्तरीन बाई, कोणत्या पण कामाला कमी लेखू नये बरं. अगं आधी समजून तर घे काय काम करायचंय ते. तो उमेदमल मिठाईवाला अशी मोठी पाटी नाही लावून बसला का मिठाईची दुकानाची? अगं लाडून बर्फी विकतो लोकांना. अगं पण त्याचा खरा धंदा वेगळाच आहे. नशेबाजी, ड्रग, दारू, ब्लॅक सगळं करतो तो. ए, अशी बघती काय धक्का बसल्यासारखी? अगं खूप असतात असे. तो उमेदमल फुटलाय आता. पहिले याच्याकडे जायचा आपला माल, पण आता तो किलवरला जाऊन मिळाला. ताई, त्याला ना त्याला चांगला गद्दार येतो. त्याला आपल्याकडं आणायचं. मी कसं करणार हे? मी कसं वळवणार? अगं गोड गोड चेहऱ्यानं गोड गोड बोलून तू त्याला ताईच्या गँग मध्ये आणायचं. ही तुझी ताईच्या बोर्डाची पहिली टेस्ट आहे असं समज. हे बघा, मला माहितीये की सावनी कुठे आहे तुम्हाला माहित नाही. तिला शोधायला तुमची मदत होईल असा विश्वास वाटला म्हणून मी पांढरी म्हणाले. तुम्ही साऊला शोधण्यात मदत केली नाही तर मी पोलिसांकडे जाणार. मग पोलीस किंवा तुम्ही कोणीतरी मला मारणार, पण मला त्याने काही फरक पडत नाही. मी या सगळ्याच्या पलीकडे गेली. त्यामुळे माझ्याशी खेळ खेळू नका. तुमचं काम करण्यासाठी मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा हे सांगा. एक लक्षात घे जमदाडे, उदय समेळ, अमित कारखानेस, भाग्यश्री दळवी, जगत राठोड, नताशा राव एवढी सगळी मृत आहेत. जमदाडे, या सगळ्या मृत व्यक्तींचा संबंध या सावनी मिरजकरशी आहे. सावनी मिरजकरची जवळची मैत्रीण नताशा राव आहे आणि नताशाचं डायरेक्ट कनेक्शन अँकीशी. या अँकीची आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन? सर, याचं पूर्ण नाव अंकित मोहिते. हो, तो हिम्मत खत्री नताशाचा बॉयफ्रेंड. तो खरं सांगत होता. हे दोघं सावत्र बहीण भाऊ आहेत. अच्छा, म्हणून ही राव लावते आडनाव आणि हा मोहिते लावतो. ही नताशा हिच्या आईचं नाव लावते, पण आई हयात नाहीये हिची. याचं काय? काय वडिलांचं नाव मोहिते? हो. मिस्टर मोहिते कुठे आहेत? तर ह्याचा एक वेगळाच किस्सा आहे. किस्से नको सांगू, पटकन मला इन्फॉर्मेशन दे. केस सॉल्व्ह करायची. तर तुम्ही ऐका तर खरं. तुम्हाला 3 वर्षांपूर्वी युनिव्हर्सल बँकेमध्ये एक फ्रॉड झालेला आठवतो? तो ह्यांच्या वडिलांनी केला होता. आणि तो एक्सपोज होण्याच्या आधी तो नेपाळला सटकला आणि तिकडून कुठे गेला अजून कळलं नाही. आणि अंकितची आई माहित नाही सर. अरे ऍड्रेस आहे ना सीमा तुझ्याकडे याचा, मग तुला काढता नाही आली का इन्फॉर्मेशन? तर मी गेले होते त्या ऍड्रेसवरती, पण तिथे कोणीच नाहीये. घराला कुलूप आहे. मी आजूबाजूला चौकशी केली, पण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसांपासून ते बाहेर गावी गेले. एकत्र गेलेत की वेगवेगळे ते अजून माहित नाही. समजाडे, ही अख्खी फॅमिली झोलाडे. एक लक्षात घे, सावनी मिरजकर सारखी नताशाची फॅमिली पण झोलाडे. आता हा गुंता जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपल्या हाती कोण लागलं पाहिजे? अंकित मोहिते किंवा त्याची आई. ए,
बोल ग, असली गॅरंटी पाहिजे तुला? माझी मुलगी मला परत मिळवून द्याल एवढी ताकद तुमच्याकडे आहे हे दाखवा. ए ताई, म्हणजे काय पालकची जोडी वाटली तुला? 15 रुपयाला 1 आणि 25 रुपयाला 2 असं करायला? मला ताकद बघायची आहे तुमची. ताकद बघायची. बोल, काय दाखवू तुला? कशी दाखवू ताकद? उद्या माझ्या सासूबाईंचा वाढदिवस. अरे, आजीचा बर्थडे आहे का? मग काय सोन्याची बिस्किट द्यायची का? बांगड्या, बिस्किट पाठव इकडं. पण म्हातारीला दात आहेत ना, का कवळी? माझा नवरा अभय लॉकअप मध्ये. अर्र, म्हातारीचा मूड नसेल बर्थडे करायचा. माझ्या सासूबाईंच्या वाढदिवसाला माझा नवरा घरी असायला हवा, म्हणजे आज रात्री 12 वाजता. अरे तो संशयित आहे, त्याच्यावर केस सुरू आहे. तो बाहेर असताना तर ताईने काय बी केलं असतं. म्हणून तर ताकद दाखवायची आहे ना. फक्त एका रात्रीसाठी, निदान एका रात्रीसाठी त्या आईची तरी तिच्या लेकराशी भेट होऊ दे. तू ताईची एक्झाम देते? मास्तरीण आहे ना मी, परीक्षा घेतल्याशिवाय पास करत नसते. चॅलेंज असं समजा हवं तर. कबूल आहे तुझं चॅलेंज. वाट पाहते. ताई, पालेभाजी आवडली तुला? बांगड्या, बुद्धी आणि बळ असलेली बाई आवडते आपल्याला. ती मास्तरीनं आवडली आपल्याला. अजय, ऐक ना, म्हणजे तुझ्या लक्षात असेलच, पण आईंचा वाढदिवस आहे उद्या. 12 वाजता केक कापायला अहो, चला, दुकानं बंद होतील. आलो ग. उशीर होतोय, शॉप बंद होईल. अहो काय, कुठे घेऊन जाताय मला? ये तर खरं तू. अरे हे काय आहे सगळं? हं? आणि श्रद्धा अगं काय, मला हे काही करायचं नाहीये. नकोय मला हे. मला वाढदिवस साजरा करायचा नाहीये. हे बघ, तो क्षण निभावायचा असतो. हो, पण उपयोग काय सगळ्याचा? उत्साहाने सगळं साजरं करणारे लोक नाहीयेत आता घरात. आपली साऊ नाही, अभय नाही, वैभवी आणि विराज सुद्धा आले नाहीत. मला नाही करायचंय सगळं. अगं आता श्रद्धाने एवढा घाट घातलाय ना, तू तिच्यासाठी कर ना. आई, थोडं बरं वाटेल. या घरात भूतासारखे आपण तिघच उरलं. कसला वाढदिवस आणि कसलं काय. हा ग, असं नको करूच ग. मला कळतंय, समोर आले ते नाकारू नकोस. समोर जायची काही गरज नाही. घरात हो, चल. मी जाणार. आजी आजोबा आहेत माझे, ते माझंही घर आहे. मी जाणार. मी जाणार. ए, तू घरात हो, चल. आई, तू नाही थांबवू शकत आम्हाला, आणि आम्ही काही चुकीचं करत नाही. वैभू, काय करशील? मारशील मला? मार ना. का संबंध तोडशील? त्यांच्याशी तोडलेस तसे. हे बघ, मला आता इथे तमाशे नकोय. तुला यातलं काही कळते? आतो सगळं कळतं मला. आणि मला आता हेही कळतं की ही भांडायची वेळ नाहीये. एवढं कळतंय ना? मग आताच्या तात हो, तर मला आता त्यांच्या बरोबर राहायचंय. आजीचा वाढदिवस साजरा करायचाय, दरवर्षी करतो तसा. तुला यायचं नसेल ना, दार बंद करून आत बस. मी आता तिला एकटं सोडणार नाही. मी पण. चल वैभव, आई मी मोठी आहे आता. तू नाही थांबवू शकत मला. हे कळलंय मला आता. एवढी वर्ष एका मुलासोबत बाहेर फिरत होती ना, तेव्हा आमचा विचार करून कधी थांबली नाहीयेस तू. त्याचा काय संबंध आहे आता इथे? तुला यायचं नसेल ना, तर तू नको येऊस. हं? चल विराज. चल वैभव. आजी, थँक्यू.
हॅपी बर्थडे. थँक्यू. आली ना दोघं? हो ग. ए कुमुद रडू नकोस. कुमुद अगं मायेची ओढ असते ती. आधी 3 भूत होती, आता 5 भूत झाली. हे भूत आहे पांढरं भूत. आजोबा. आजोबा माझा फेवरेट केक आहे, चोको क्रीम केक. चला आजी कापून घेऊया, खूप टेस्टी दिसते. आणि तसे 12 पण वाजले. चला चल काकू. चला चला या. माझ्या सासूबाईंच्या वाढदिवसाला माझा नवरा घरी असायला हवा. निदान एका रात्रीसाठी त्या आईची तरी तिच्या लेकराशी भेट होऊ दे. अरे ते सगळं सोड रेल के, ती स्टोरी जुनी झाली आता. हे बस समजून घे, कुठली स्टोरी किती ताणायची याला पण लिमिट असतं. चिकन खातो का तू? हा खातो ना, मग कुठला पीस खातो? ज्याच्यावर काय मांस नाही तो सगळंच नाही ना. हा पाणी. हा अरे एक काम कर, त्या ऍक्टर्स लोकांवर जरा कर काहीतरी. एखाद्याचा डिवोर्स झाला, एखाद्याला काढून टाकलं, हा त्यांना सॉलिड आवडतं. नसेल ना तर क्रिएट कर. हा हा मेल कर. बाय. बुद्धिबळ खेळायचंय. बाय. नमस्कार भोसले सर, तुम्ही इथे कसे काय? हा म्हणजे आता इथे पोलीस स्टेशन आहे म्हणल्यावर तुम्ही इथेच असणार म्हणा. बसू का? तुम्ही इथं कशा? पत्रकार होत ना आम्ही, आम्हाला कधी कुठे जावं लागतं. अहो समाजाचा आरसा होत ना आम्ही. तुम्हीच म्हणता ना समाजाचे खरे रंग दाखवतो. विषय असा आहे मॅडम की आम्ही पोलीस आहोत, बरोबर? त्यामुळे काय ना, लोक चुकले किंवा त्यांनी गुन्हा केला की त्यांना थोबडवणं आमचं काम. असं का बोलता हो तुम्ही माझ्याशी? आपली काय दुश्मनी आहे का? गुन्हा केलात का तुम्ही? मग का दुश्मनी असेल? हो आपली एक टीम आहे. कुठली? सत्याची. सत्यवालं सत्य का तुम्ही दाखवता ते सत्य? हे बघा सर, मला पहिल्यापासून वाटत होतं की सावनी मिरजकर ही विक्टिम नसून कल्प्रिट आहे. आणि माझ्या माहितीनुसार अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये फक्त तुम्हालाच असं वाटत होतं पहिल्यापासून, बरोबर? चला वन ऑल आहे. आता आपल्याला त्या सावनी मिरजकरशी काही देणं घेणं नाहीये. आपला खरा प्रॉब्लेम आहे मिरजकर फॅमिलीशी. आता तुम्ही त्या अभय मिरजकरच्या हात धुवून पाठीमागे लागलात ना. आणि तुम्ही श्रद्धा मिरजकरच्या हात धुवून पाठीमागे लागलात का? टीम सत्याची आहे. हा तुम्हीच म्हणालात आपण एका टीम मध्ये आहोत, मग टीममेटला माहिती पाहिजे का? आता कळलं का आईला डिवसण्याचा प्रयत्न केला तर काय होतं ते? आता तू बघ, एक आई उठवर जाऊ शकते ते. नाही हो मॅडम, नाही. टीम फुटली मॅडम. नाही ना, तुम्ही मला काय सांगितलं होतं, टीम सत्याची आहे, बरोबर? पण इथे तसं काही दिसत नाही हो. म्हणजे काय आहे, समाजातली घाण, सत्य या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काही देणं घेणं नाहीये. तुम्हाला देणं घेणं आहे तुमच्या तोंडाला काळं जावयानी पाचलं त्या श्रद्धा मिरजकरशी. मग कशी काय टीम आपली? हो आहे आणि असणारच. पण सत्य असं आहे की या सगळ्याचा संबंध मिरजकर फॅमिलीशी आणि तुम्ही सत्याच्या साईडने आहात. सो टीम फुटलेली नाहीये. पण मला सांगा, हे काय टीम करून काय खेळायचं? क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल काय खेळायचं? मदत करायची. म्हणजे नेमकं काय करायचं? सोपं आहे. सावनी मिरजकर म्हणजे ती कल्प्रिट, तिला जेव्हा तुम्ही पकडाल तेव्हा तिचा पहिला इंटरव्ह्यू मला घेऊ द्यायचा. एवढंच? हे झालं तुमचं, मला काय मिळणार? मिळणार ना. तिला पकडलं म्हणून सगळ्या न्यूजपेपर मध्ये, सगळ्या न्यूज चॅनल मध्ये तुमचा फोटो झळकणार. म्हणजे मी फेमस होणार. खूप. बुद्धिबळात आज जिंकलात, माझ्याकडून बक्षीस खारी.